आता काल आपण रिॲक्शनचा एक ट्रेंड पाहिला आणि यामध्ये आपण पाहिलं होतं की टर्शरीचे रिॲक्शन थोड्याशा डिहायड्रेशनच्या फास्ट होतात, त्यापेक्षा सेकंडरीचं लेस आणि सर्वात लिस्ट रिॲक्टिव्ह कोण आहेत? प्रायमरी आहे, बरोबर. आता टर्शरी कार्बोकेशन संदर्भात आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली लेफ्ट साईडला. Tertiary carbocations are more stable and therefore are easier to form than secondary and primary carbocation. Tertiary alcohols are the easiest to dehydrate. आता टर्शरी कार्बोकेशन जे आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते मोर स्टेबल असतात आणि त्यामुळं त्यांची निर्मिती करणं हे सेकंडरी आणि प्रायमरी कार्बोकेशनपेक्षा इझी असतं. आणि जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की डिहायड्रेशनची रिॲक्शन इझिएस्ट कोणाची होते? टर्शरी अल्कोहोलची होते. आता आपण डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल म्हणजे इथेनॉलमधून वॉटर रिमूव्ह कशा पद्धतीनं होतं त्याचं मेकॅनिझम समजून घेऊ. स्टेप 1, Formation of protonated alcohol. आता पहिल्या स्टेपमध्ये जर पाहिलं तुम्ही तर काय झालेलं आहे की जे प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजे काय माहिती आहे का? की जसं की इथेनॉलचं आपण एक्झाम्पल घेतलं तर इथं CH3CH2OH हा इथेनॉलचा फॉर्म्युला आहे. तर यामध्ये हा जो ॲसिडमधला H+ आयन आहे ना, तर हा कुठं अटॅच व्हायला या ठिकाणी? ऑक्सिजनला, आहे ना, बरोबर आहे का? कारण आता आपण जी ब्रेकिंग आहे ती कोणाची बघायलो? कार्बन आणि OH यामधला बॉन्डची ब्रेकिंग बघायलो. CO बॉन्डचं ब्रेकिंग आपण पाहिलो. म्हणून हा प्रोटोन जो आहे हा अल्कोहोलला अटॅच झाला. म्हणून CH3CH2 आणि ऑक्सिजनवर पाहा तुम्ही, जे प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ऑक्सिजनवर आला, बरोबर आहे का? ऑक्सिजनची एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कमी झाली, त्यामुळे त्याला 2 हायड्रोजन सध्या अटॅच आहे. तर अशा पद्धतीचे हे जे O+ आणि त्याला 2 H अटॅच असणे याला काय म्हणायचं? प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता इथं इथिल ग्रुप आहे म्हणून त्याला आपण इथिल शब्द वापरला. आणि ऑक्सिजन प्लस असताना आणि 2 H असताना जो आयन असतो त्याला नाव आहे ऑक्झोनियम आयन. काय आहे? ऑक्झोनियम आयन. म्हणून प्रोटोनेटेड अल्कोहोलला तुम्ही सध्या ऑक्झोनियम आयनसुद्धा म्हणतात आणि इथं इथिल ग्रुप प्रेझेंट म्हणून त्याचं नाव इथिल ऑक्झोनियम आयन. Step 2, formation of carbocation. It is the slowest step and hence the rate determining step of the reaction. आता तुम्हाला पुढे पण होईल RDS, है ना. तर रिॲक्शन अनेक टप्प्यामध्ये जरी झाली तर जी स्लोएस्ट स्टेप असते ती रिॲक्शनचा रेट ठरवत असते आणि त्यालाच आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणत असतो. तर आता कार्बोकेशनचं फॉर्मेशन होत असताना आपल्याला माहीत आहे की जो पॉझिटिव्ह चार्ज अर्थातच ऑक्झोनियम आयन ऑक्सिजनवर आहे तो आपल्याला कुठे शिफ्ट करायचा आहे? कार्बनवर शिफ्ट करायचा आहे. मग हे होत असताना काय होतं की या स्टेपला आपण स्लोएस्ट स्टेप म्हणलो आणि म्हणून ती स्टेप जी आहे ही काय आहे? RDS, रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. आणि ही विशेष म्हणजे पहिली रिॲक्शन जी आहे ती फास्ट तुम्हाला दाखवलेली आहे, जरी रिव्हर्सिबल असेल. इथं ही रिॲक्शन कशी आहे? स्लो आहे, मात्र तीसुद्धा कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. मग यामध्ये काय झालं की हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा कार्बनवर शिफ्ट झाला आणि जो HOH अर्थातच वॉटर मॉलिक्यूल आहे तर त्याचा या ठिकाणी काय झाला? लॉस झाला. सो कार्बोकेशनचं फॉर्मेशन आणि वॉटरचं रिमूव्हल ही जी स्टेप आहे ही स्लोएस्ट स्टेप आहे ज्यामध्ये कार्बोकेशनचं फॉर्मेशन झालेलं आहे. तिसरी स्टेप. Step 3, formation of ethene by elimination of a proton. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो प्रोटॉन अर्थातच जे कार्बोकेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे त्याचं इलिमिनेशन आपल्याला करायचं आहे. मग हे इलिमिनेशन होत असताना काय होतं की हा प्लस लेफ्ट साईडला प्रेझेंट असणाऱ्या कार्बनकडून 1 हायड्रोजन घेऊन जातो, बरोबर. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर तुम्हाला या अगोदर पण सांगितलं होतं की हा जर हायड्रोजनचा लॉस करायला तर इथं व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करणं आवश्यक आहे, बरोबर आहे का? आता या प्लस जे आहे त्या प्लसमुळे एक व्हॅलेन्सी इथं खर्च झालेली आहे कार्बनची, म्हणजे त्याच्याकडे अजून एक व्हॅलेन्सी शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. मग आता या कार्बनमध्ये डबल बॉन्ड होण्यासाठी हा प्लस आणि लेफ्ट साईडला H या दोघांचं रिमूव्हल आवश्यक आहे. म्हणून इथं प्रोटॉनचं रिमूव्हशन होतं, म्हणून याला आपण इलिमिनेशन ऑफ प्रोटॉन म्हणलो. प्रोटॉन बाहेर पडला. मग व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी कार्बनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं आणि फायनली जे इथिल अल्कोहोल होता त्यापासून काय तयार झालं? या ठिकाणी इथिन तयार झालं.
सर्व स्टेप या रिव्हर्सिबल आहेत. The acid used in step 1 is released in step 3. पहा, स्टेप 1मध्ये आपण प्रोटॉन ॲड केला होता, म्हणजेच तो ॲसिड आपण ॲड केला होता आणि स्टेप 3मध्ये H+ बाहेर पडले, याचा अर्थ ते काय झाले, त्या ठिकाणी रिलीज झाले. म्हणून मेकॅनिझममध्ये तेच असतं. पहा, एखादी गोष्ट जर रिॲक्टंटमध्ये काही ठिकाणी वापरली आणि प्रोडक्टमध्ये काही ठिकाणी रिलीज होत असेल तर ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये आपण त्याला घेतो का? त्याला घेतच नाही. म्हणून स्टेप 1मध्ये जो ॲसिड यूज केलेला आहे तो स्टेप 3मध्ये रिलीज झालेला आहे. To drive the equilibrium to the right, ethene is removed as it is formed. आता इक्विलिब्रियम जे आहे, ओके, तर हे राईटला शिफ्ट होण्यासाठी इथिनचं जे इथिन इज रिमूव्ह ॲज इट इज फॉर्म, म्हणजे तयार झाल्याबरोबर इथिनला आपल्याला या ठिकाणी रिमूव्ह करणे आवश्यक आहे, कारण इथं कोणती रिॲक्शन प्रेझेंट आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन प्रेझेंट आहे. त्यानंतर पाहू आपण ऑक्सिडेशन. Oxidation of alcohols involves the formation of a carbon-oxygen double bond with cleavage of an oxygen-hydrogen bond, single bond, and carbon-hydrogen single bonds. आता आपल्याला काय करायचं आहे की अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. आता ऑक्सिडेशन जे आहे तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन हे सुद्धा काय आहे, ऑक्सिडेशन असतं, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे की कार्बन आणि ऑक्सिजन, बरोबर आहे का? तर इथे जर पाहिलं आपण तर पहा CHOH असा एक पॅटर्न असतो कशामध्ये, अल्कोहोलमध्ये. तर आपल्याला कार्बनकडून एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनकडून एक हायड्रोजन, बरोबर. तसे 2 हायड्रोजन मिळून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी H2O रिमूव्ह करायचं आहे. मग हे H2O रिमूव्ह करत असताना कार्बन आणि ऑक्सिजनची एक व्हॅलेन्सी अनसॅटिस्फाय होईल. मग ते सॅटिस्फाय करण्यासाठी कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये आपण काय करायलो, डबल बॉन्डचं फॉर्मेशन करायलो. म्हणजे इथं 2 क्लेवेज झाले. कोणते 2 क्लेवेज झाले? पहिला क्लेवेज झाला की आपल्याला कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामधलं बॉन्ड ब्रेक करावं लागलं. दुसरं OH जो ग्रुप होता त्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यामधलं सुद्धा आपल्याला क्लेवेज म्हणजे बॉन्ड ब्रेक करावं लागलं. मग हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, हे 2 बॉन्ड जेव्हा ब्रेक होतील तेव्हाच त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन यामध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. सो जेव्हा ही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होईल तर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल आणि CH आणि OH अशा 2 बॉन्डचं काय होईल, क्लेवेज होईल. Such a cleavage and formation of bonds occur in oxidation reactions. मग आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 2 सिंगल बॉन्डचं क्लेवेज झालेलं आहे आणि कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं सिंगलच्या ऐवजी. तर क्लेवेज अँड फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स हे कोणत्या टाईपच्या रिॲक्शनमध्ये घडून येतं, तर ते ऑक्सिडेशनमध्ये घडून येतं. These are also known as dehydrogenation reaction, as these involves loss of dihydrogen from an alcohol molecule. आता एखाद्या रिॲक्शनमधून हायड्रोजनचा लॉस होत असेल त्याला फक्त आपण ऑक्सिडेशनच म्हणतो का? नाही. तर त्या रिॲक्शनला आपण डिहायड्रोजिनेशनसुद्धा म्हणतो, कारण यामध्ये लॉस ऑफ डायहायड्रोजन जे आहे ते झालेले आहे अल्कोहोल मॉलिक्यूलकडून. Depending on the oxidizing agent used, a primary alcohol is oxidized to an aldehyde, which in turn is oxidized to a carboxylic acid. आता ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणता वापरतो त्यावर काय डिपेंड असतो, प्रोडक्ट डिपेंड आहे. आता C+O हे तुम्हाला कुठं दिसेल बरं, अल्डेडमध्ये दिसेल, कीटोनमध्ये दिसेल, इस्टरमध्ये दिसेल, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये दिसेल. परंतु रिॲलिटी जर पाहिले आपण अल्कोहोल संदर्भात की ऑक्सिडायझिंग एजंटवर डिपेंड आहे की कोणता आपण या ठिकाणी यूज करायलो. सो ओव्हरऑल काय होतं की प्रायमरी अल्कोहोल हे कशामध्ये ऑक्सिडाईज होतात, अगोदर अल्डेहाइडमध्ये, आणि फर्दर अल्डेहाइड पुन्हा ऑक्सिडाईज होऊन काय तयार करतो, कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करतो, जसं की इथे एक रिॲक्शन दाखवली येतं. सो या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर RCH2OH, बरोबर, हे आहे अल्कोहोल. आता या प्रायमरी अल्कोहोलचं झालं ऑक्सिडेशन. आता हे ऑक्सिडेशन होत असताना पहा, हा जो CH2 आहे ना, हा एका हायड्रोजनचा लॉस करतो आणि त्यानंतर OH मधला एक हायड्रोजनचा लॉस झाला, करेक्ट. 2 क्लेवेज करायचे ना आपल्याला, एक CH मधला एक H जाणार आणि OH मधला H जाणार आणि कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय येणार या ठिकाणी, डबल बॉन्ड. सो ओव्हरऑल प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डेहाइडचं फॉर्मेशन झालं. फर्दर जे ऑक्सिडेशन आहे तर या ऑक्सिडेशनमध्ये काय होतं पहा. सो इथे जर पाहिलं आपण
तर हा जो एच ग्रुप आहे त्याच्याऐवजी इथं कोणाला या ठिकाणी OH ग्रुप आलेला आहे, बरोबर. सो सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट या ठिकाणी वापरायचा आहे आणि तो ऑक्सिडायझिंग एजंट एचच्या ऐवजी तिथं काय असणार या ठिकाणी OH आला. मग एचच्या OH आला म्हणजे कोणता ग्रुप झाला आहे RCOOH. मग ॲक्च्युली कोण येतो कार्बोक्सिलिक ॲसिड. सो प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर अल्डेहाइड आणि अल्डेहाइडचं रूपांतर कार्बोक्सिलिक ॲसिड. Strong oxidizing agents such as acidified potassium permanganate are used for getting carboxylic acid from alcohols directly. मग आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे, एक इन्फॉर्मेशन दिली आहे की जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, जसं की इथं ॲसिडिफाईड कोण आहे पोटॅशियम परमॅग्नेट, तर यामध्ये अल्डेहाइडचं फॉर्मेशन करायची गरज आहे का, नाही. यामध्ये डायरेक्ट अल्कोहोलपासून कोणाचं निर्मिती होणार या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिडची निर्मिती होणार. ओके. सो हे एक लक्षात ठेवायचं. वाटल्यास रिॲक्शन नाही दिलेली तर आपण रिॲक्शन तयार करू. काय सांगितलं की अल्कोहोल आहे, अल्कोहोलचा फॉर्म्युला RCH2OH. याला काय करायचं ॲसिडिफाईड म्हणल्यावर आपण H+ घेऊ. पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4, बरोबर. तर या ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेटच्या प्रेझेन्समध्ये डिरेक्ट कशामध्ये रूपांतर होतं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. ओके. त्यानंतर CrO3 in anhydrous medium is used as oxidizing agent for the isolation of aldehydes. त्यानंतर जर आपल्याला अल्डेहाइडला आयसोलेट करायचं असेल, ओके, जेव्हा अल्कोहोलपासून पाहिलं आपण की अल्डेहाइड आणि फर्दर ॲसिड तयार होतात, पण आपलं टार्गेट आहे की अल्डेहाइडला आपल्याला सेपरेट करायचं. आयसोलेट म्हणजे काय सेपरेट करायचं असेल त्यावेळेस ऑक्सिडायझिंग एजंट जो आपण वापरतो तर तो आहे CrO3. ओके. आणि ही कंडिशन कोणती आहे अनहायड्रस मीडियममध्ये जर आपण क्रोमियम ऑक्साईडचा वापर केला CrO3चा, तर अशा वेळेस तुम्ही तर पाहू शकता की या रिॲक्शनमध्ये आपण काय केलं अल्कोहोलपासून डायरेक्ट ऑप्टेन केला अल्डेहाइड ऑप्टेन केला, कारण इथं RCH2OH आहे. हा CrO3 आपण इथं अनहायड्रस मीडियममध्ये यूज केला. मग हा स्वतः ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्यामुळं या ठिकाणी अल्कोहोलचं रूपांतर थेट कशामध्ये झालेलं आहे अल्डेहाइडमध्ये आहे ना, RCHO झालेलं आहे. A better reagent for oxidation of primary alcohols to aldehydes in good yield is the pyridinium chlorochromate, a complex of the chromium trioxide with the pyridine and HCl. आता एक रिॲक्शन आहे पहा की ज्यामध्ये आपल्याला प्रायमरी अल्कोहोल जे आहे त्याचं ऑक्सिडेशनपासून अल्डेहाइड ऑप्टेन करायचं आहे. मग यासाठी आपण एक बेटर इल्ड ऑप्टेन करायचं असेल आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला एक कॅटलिस्ट या ठिकाणी यूज करायचं आहे. त्याचं नाव आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट PCC. आता प्रश्न असा आहे की हा PCC कसा तयार होतो, तर तो स्वतः एक कॉम्प्लेक्स आहे पहा. जेव्हाही क्रोमियम ट्रायऑक्साईड हा पिरिडिनच्या अलॉंग आणि HCl सोबत जर त्याचा आपण कॉम्प्लेक्स घेतला तर या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होतं PCCचं फॉर्मेशन होतं. सो पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट याचं फॉर्मेशन कसं सांगितलं तुम्हाला क्रोमियम ट्रायऑक्साईड. ओके. क्रोमियम ट्रायऑक्साईड प्लस पिरिडिन प्लस HCl यांचं जेव्हा आपण कॉम्बिनेशन वापरतो तेव्हा तयार होतो PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. आणि हा कॅटलिस्ट म्हणून जर आपण वापरला तर इथं आपण पहा आपल्याकडे 1 2 3 4 बरोबर. सो ब्युटेन बटीन ना सॉरी. सो बट 2 in 1 ऑल बरोबर ना. तर हा आपला काय होता रिॲक्टंट होता. तर या अल्कोहोलपासून आपण 1 2 3 4 आता CHO म्हणजे अल्डेहाइड ग्रुप आहे म्हणून बट 2 in अल. ओके. या अल्डेहाइडचं आपण फॉर्मेशन केलं PCCच्या साहाय्यानं.
Secondary alcohols are oxidized to ketones by chromic anhydride. आता प्रायमरीबद्दल बोललो आपण, आता बोलूया सेकंडरी अल्कोहोलबद्दल. आता सेकंडरी अल्कोहोलचं वैशिष्ट्य आहे की तो बीटा कार्बनला अटॅच असतो, बरोबर आहे का? म्हणून तिथं ज्या कार्बनला तो अटॅच आहे त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला 2 अल्किलच्या चेन प्रेझेंट असतील, हे तर निश्चित आहे. आता होतं काय की सेकंडरी अल्कोहोल जेव्हाही ऑक्सिडाईज होईल तर ऑक्सिडाईज होत असताना तिथं किटोनचंच फॉर्मेशन होणार आणि जे मगाशी सांगितलं मी तुम्हाला क्रोमियम अनहायड्राईड CrO3 त्याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. मग रिॲक्शनचा ट्रेंड कसा असतो पहा. रिॲक्शनचा ट्रेंड असा आहे की तेच क्लेवेज सेम है ना. कार्बन हायड्रोजनमधला हा बॉन्ड ब्रेक करायचा, ऑक्सिजन हायड्रोजनमधला हा बॉन्ड ब्रेक करायचा, हा एच रिमूव्ह करायचा आणि कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार केलं या ठिकाणी? डबल बॉन्ड तयार केलं. सो हा जनरल फॉर्म्युला कोणाचा आहे? किटोनचा आहे. मात्र यावेळेस ऑक्सिडेशन एजंट जे आपण वापरला तो कोण होता? क्रोमिक अनहायड्राईड CrO3. सो सेकंडरी अल्कोहोल्स हे किटोन्स ऑप्टेन करतील ऑक्सिडायझिंग एजंटच्या साहाय्यानं. आता बोलू टर्शरी अल्कोहोल्सबद्दल. Tertiary alcohols do not undergo oxidation reaction. आता टर्शरी अल्कोहोल्सबद्दल पहिली इन्फॉर्मेशन दिली की ते ऑक्सिडेशन रिॲक्शन फॉलो करत नाही. Under strong reaction conditions such as strong oxidizing agent KMnO4 and elevated temperatures, cleavage of various carbon-carbon single bonds takes place and a mixture of carboxylic acids containing lesser number of a carbon atom is formed. आता जर आपण स्ट्रॉंग रिॲक्शन कंडिशन वापरली, जसं की आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला KMnO4, पोटॅशियम परमॅग्नेट आणि एलिव्हेटेड टेम्परेचर, ओके, जितकं पाहिजे तितकं टेम्परेचरचं त्या ठिकाणी यूज केलं, तर अशा वेळेस जे कार्बन कार्बन बॉन्ड आहे त्यांचंच क्लेवेज होतं. कारण टर्शरीमध्ये तुम्हाला माहिती आहे कार्बन कार्बनचे त्या ठिकाणी जवळपास 3 बॉन्ड असतात, बरोबर ना. कारण टर्शरी कार्बन हा इतर 3 कार्बनला अटॅच असतो. सो बऱ्याचशा कार्बन कार्बन बॉन्डचं त्या ठिकाणी काय होतं? क्लेवेज होतं आणि क्लेवेज होऊन कार्बोक्झिलिक ॲसिडचं मिक्सचर तयार होतं. आता हे जे कार्बोक्झिलिक ॲसिडचं मिक्सचर तयार होतं तर यामध्ये काय होतं की लेसर नंबर ऑफ कार्बन ॲटम इज फॉर्म. कारण मला सांगा, जितके रिॲक्टंटमध्ये कार्बन असतील तितके प्रॉडक्टमध्ये असतील का? नाही, कारण कार्बन कार्बनचं काय झालेलं आहे? क्लेवेज झालेलं आहे. सो काही जनरली तर ते ऑक्सिडेशन रिॲक्शन फॉलोच करत नाही. पण जर आपण KMnO4 सारखा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, हायर टेम्परेचर हे जर वापरलं तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होऊन बरेच कार्बोक्झिलिक ॲसिड तयार होतात. पण कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये कार्बन कार्बनची ब्रेकिंग झालेली आहे म्हणून तयार होणारे कार्बोक्झिलिक ॲसिड हे कमी कार्बन असणारे असतील. When the vapors of a primary or secondary alcohol are passed over heated copper at the 573 Kelvin, dehydrogenation takes place and aldehyde or a ketone is formed while tertiary alcohols undergo dehydration. आता एक स्पेशल कंडिशन दाखवलेली आहे आपल्याला की आपण काय करू, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या तिन्हींबद्दल डिस्कस करायला होतं. प्रत्येक वेळेस आपला जो कॅटलिस्ट आहे तो आहे कॉपर, ओके. सो कॉपरला आपण हीट केलेलं आहे, टेम्परेचरची रेंज आहे 573 केल्विन. तर यावेळेस डिहायड्रोजिनेशन म्हणजेच काय व्हायलं, H2चा काय होणार या ठिकाणी? लॉस होणार. आणि हे फक्त होणार प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल संदर्भात. फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं की प्रायमरी अल्कोहोल काय तयार करणार? अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल काय तयार करणार? कीटोन. आणि टर्शरी अल्कोहोल संदर्भात जर पाहिलं आपण तर टर्शरी अल्कोहोलचं संदर्भात जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तिथं काय झालेलं आहे? डिहायड्रेशन म्हणजे वॉटरचा लॉस झालेला आहे, ओके. लक्षात घ्या काय शब्द वापरला मी की प्रायमरी आणि सेकंडरी या दोन्हीमध्ये हायड्रोजनचा लॉस झालेला आहे म्हणून त्याला आपण काय केलेलं या ठिकाणी? डिहायड्रोजिनेशन म्हणलो. पण इथं जर पाहिलं आपण तर यामध्ये कशाचा लॉस होतो? वॉटरचा लॉस होतो म्हणून त्याला काय म्हणलो? डिहायड्रेशन. वॉटरचा लॉस कसा होतो की जसं की हा CH3 आहे, हा हायड्रोजनचा लॉस करणार, बरोबर, आणि हा OH. सो H आणि OH म्हणून H2O बाहेर पडले. या CH3ने एक हायड्रोजनचा लॉस केला म्हणून इथं CH2, म्हणून या कार्बन आणि हा खालचा CH या दोघांमध्ये काय झालं या ठिकाणी? डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं. सो टर्शरी अल्कोहोल्सनं
का तयार केलं या ठिकाणी? अल्किनचं फॉर्मेशन केलं, बरोबर. या अल्किनचं नाव लिहायला गेलो आपण तर काय येईल सांगा? कसं जरी गेलो आपण तर 1 2 3, बरोबर. सो नाव काय येईल या ठिकाणी? 2 मेथिल प्रोप 1 इन ना, प्रोपिन म्हणलं तरी चालतं. 2 मेथिल प्रोपिन. ओके. सो लक्षात आलं. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल यांनी कॉपर 573 केल्विनच्या प्रेझेन्समध्ये कोणती रिॲक्शन केली? डिहायड्रोजिनेशन. फक्त फरक काय झाला? प्रायमरी अल्कोहोल जे होते तर त्यांनी अल्डिहाइडचं फॉर्मेशन केलं, RCHO. सेकंडरी अल्कोहोल जे होते त्यांनी कीटोनचं फॉर्मेशन केलं आणि टर्शरी अल्कोहोलनं अल्किनचं फॉर्मेशन केलं. त्यानंतर बोलू आपण बायोलॉजिकल ऑक्सिडेशनबद्दल. Biological oxidation of methanol and ethanol in the body produces the corresponding aldehyde followed by the acid. आता आपल्या शरीरामध्ये जर मिथेनॉल आणि इथेनॉल ओके यांचं बायोलॉजिकल ऑक्सिडेशन झालं तर काय प्रोड्यूस होतात? अल्डिहाइड्स फॉलोड बाय द ॲसिड. म्हणजे अगोदर अल्डिहाइड तयार होतील, नंतर ॲसिड तयार होतील. At times, the alcoholics by mistake drink ethanol mixed with methanol, also called denatured alcohol. आता अल्कोहोलिक्स ही एक अशी कंडिशन आहे की यामध्ये चुकून बाय मिस्टेक जे इथेनॉल आहे याची मिक्सिंग कोणासोबत होते? मिथेनॉलसोबत होते. आता त्याला काय म्हणायचं? डिनॅचर्ड अल्कोहोल. In the body, methanol is oxidized first to methanol and then to methanoic acid, which may cause blindness and death. आता असं जर झालं तर काय होतं पहा, की मिथेनॉलचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन होऊन मिथेनॉल तयार होतो, बरोबर. मागितलं सांगितलं अल्डिहाइड तयार होतो. मग या मिथेनॉलचं फर्दर पुन्हा ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतो? मिथेनिक ॲसिड तयार होतो. आणि ही इतकी डेंजर सिच्युएशन आहे की अशा केसमध्ये आंधळेपणा म्हणजे ब्लाइंडनेस पण येतं आणि व्यक्तीची डेथ पण होऊ शकते. Methanol poison, a patient is treated by giving intravenous infusion of the diluted ethanol. आता मिथेनॉलचं पॉयझन जर एखाद्या पेशंटला झालं असेल तर त्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी काय करतात माहिती आहे का? त्या शब्द वापरला इंट्राव्हेनस इन्फ्युजन्स ऑफ द डायल्युटेड इथेनॉल. आता डायल्युटेड इथेनॉलचं इंट्राव्हेनस इन्फ्युजन्स वापरतात. तर इंट्राव्हेनस इन्फ्युजन म्हणजे जी सलाईन लावतो ना आपण त्याला IV लावणे म्हणून डॉक्टर लोक तेच येते. तर त्यामध्ये आपण डायल्युटेड इथेनॉलसोबत काय करतो? म्हणजे मिथेनॉलचं पॉयझन झालं पेशंटला की त्यासाठी डायल्युटेड इथेनॉल वापरतो. The enzyme responsible for oxidation of aldehydes to acid is swapped, allowing time for kidneys to excrete methanol. मग आता अशा कंडिशनमध्ये इथेनॉल वापरण्याचं कारण जर पाहिलं आपण तर पहा, द एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड म्हणजे बॉडीमध्ये काय व्हायलं की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन ॲसिड तयार व्हायलं, बरोबर आहे का? आता त्याच्या पेशंटच्या बॉडीमध्ये मिथेनॉल प्रेझेंट आहे. मिथेनॉलचं रूपांतर मिथेनॉलमध्ये होणार आणि मिथेनॉलचं रूपांतर मिथेनिक ॲसिडमध्ये होणार. या सर्व रिॲक्शन कशाचे आहेत? ऑक्सिडेशनचे आहे. मग कुठंतरी ते ऑक्सिडेशन आपल्याला काय करायचं आहे? स्टॉप करायचं आहे. मग त्याचं ऑक्सिडेशन स्टॉप करायचं असेल तर बॉडीमध्ये काय टाकायचं? इथेनॉल टाकायचं. मग ऑक्सिडेशन कोणाचं सुरू होईल? इथेनॉलचं. मिथेनॉलचं ऑक्सिडेशन थांबून जाईल आणि तो पेशंट आपण वाचू शकतो. आणि मग ते त्याच्या बॉडीमध्ये जो मिथेनॉल आहे तो किडनीच्या थ्रू काय केलं जातं? एक्सरेट केला जातं. मग बॉडीमधून जर मिथेनॉल काढला तर मिथेनिक ॲसिड तयार होणार नाही आणि मग ते पेशंटला ब्लाइंडनेस किंवा डेथ होणार नाही. म्हणजे ऑक्सिडेशन थांबवण्यासाठी काय केलं आपण की तू त्याला ऑक्सिडाईज करू नको, तू याला ऑक्सिडाईज कर. म्हणजे मिथेनॉलचं ऑक्सिडेशन थांबून इथेनॉलला प्रमोट करायचं. तर अशा पद्धतीची ही इंट्राव्हेनस इन्फ्युजनच्या साहाय्यानं आपण पेशंटला वाचू शकतो. ओके. रिॲक्शन ऑफ फिनॉल्सबद्दल ते डिस्कस करू.